एक मुलगा एक सज्ञान मुलीला घेऊन पळून गेलेला होता आणि तिच्या वडिलांनी तिची पळून नेल्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ती मुलगी सज्ञान असल्यामुळे पोलीस काही तक्रार घेत नव्हते. मग शेवटी आम्ही हायकोर्टामध्ये एक हेबियस कॉर्पसचं पिटिशन दाखल केलं. त्याच्यानंतर पोलिसांना आदेश झाले की तुम्ही गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यावेळी ज्या मुलाचं नाव त्याच्या वडिलांनी दिलेलं होतं, त्या मुलीच्या वडिलांनी, तेवढ्या एकाच विरोधात गुन्हा दाखल झाला. आणि नंतर तपासामध्ये आणखीन एका मुलाची इन्व्हॉल्वमेंट आली की ज्याने ह्यांना पळून जायला प्रोत्साहन दिलं असं पोलिसांचं म्हणणं होतं, की मदत केली. त्याला अटक केलं. त्याला अटक केल्यानंतर आता तो तर मुख्य आरोपी, मदत करणारा जो होता त्याला अटक केलं. त्याला अटक केल्यानंतर त्याचा बेल रिजेक्ट झाला सेशनला. त्याचा बेल रिजेक्ट झाल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये ते जे रिट पिटिशन होतं ते संपलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये पोलीस कंप्लेंट्स रिपोर्ट मागत होते की तुम्ही काय केलं, शोधलं का, सापडले का, कोर्ट मागवत होतं पोलिसांना. ते पोलिसांना काय ते मुलगी आणि तो ज्याच्याबरोबर सपोजली पळून गेले होते ते काही सापडले नाहीत. ते सापडलं नाही म्हणल्यावरती त्यांनी ते तपास ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट जे होतं पोलिसांचं त्यांच्याकडे वर्ग केला. त्यांनी पण प्रयत्न केले, खूप जेवढे काही प्रयत्न करायचे ते सगळे केले, त्यांनाही ते मुलगा आणि ती मुलगी मिळून आले नाही. त्याच्यानंतर कोर्ट पोलिसांवरती काहीतरी ॲक्शन घेण्याचे बेतात होतं की तुम्ही नेक्स्ट डेटपर्यंत जर काही त्यांचा तपास नाही लावला तर हे करू. आणि मग अनफॉर्च्युनेटली कोविड लागल्यामुळं मग परत त्याचे जे स्पीडी प्रोसिडिंग होतं ते थोडंसं स्लो झालं, लांबची तारखा मिळत गेल्या. तर तो जो मदत करणारा होता तो कमीत कमी 7 ते 8 महिने तो तुरुंगात होता. शेवटी हायकोर्टामध्ये जेव्हा त्याचा बेल त्यांनी दाखल केला त्याच्या वकिलांनी, त्यावेळी फिर्यादीने स्वतःहून सांगितलं की मला काय ह्याच्याशी वैर नाही आहे किंवा ह्याच्याकडनं 6-6 महिन्यात माझ्या मुलीचा तपास लागलेला नाही आहे, आपल्याला त्याला बेल द्यायला काही हरकत नाही असं तुम्ही स्वतःहून सांगून टाका. त्याने स्वतःहून सांगितलं, त्याचा बेल झाला. त्याच्यानंतर गंमत अशी झाली की ते साधारण 2 ते 3 वर्षांनी त्या मुलीच्या वडिलांनीच त्या मुलीला आणि त्या मुलाला उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी शोधलं आणि तिथनं इथं घेऊन आले. आणि ते आल्यानंतर त्या मुलीने इथं स्टेटमेंट दिलं बारामती तालुका पोलीस स्टेशनला की मी माझ्या इच्छेनेच निघून गेलेले होते, मला काय कोणी पळवून नेलेलं नव्हतं. आता गंमत अशी आहे की जो मुख्य आरोपी होता, ज्याच्या विरोधात मुख्य आरोप होता, तो ह्या सगळ्यातनं मोकळा आहे. मदत करणारा मात्र अजून कोर्टात रोज येतोय. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.